मित्रांनो, राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक विषय सध्या चर्चेत आहेत आणि त्यापैकी एक विषय जो सध्या चर्चेला जातोय तो म्हणजे अभिनेते सुबोध भावे यांनी राज ठाकरेंची घेतलेली मुलाखत. ही मुलाखत तुमच्यापैकी अनेकांनी बघितली असेल. या मुलाखतीत राज ठाकरेंचं एक आगळं वेगळं रूप बघायला मिळालंय. राज ठाकरेंची ही जुनी मात्र वेगळी बाजू नेमकी कशी आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा एपिसोड पूर्ण बघा. नमस्कार, मी प्राची साळुंखे जाधव. खरं काय खोटं कायच्या या विशेष एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या चित्रपटाला आपला आवाज म्हणजेच व्हॉइस ओव्हर दिलाय. हा चित्रपट मराठी, हिंदीसह एकूण 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला व्हॉइस ओव्हर देताना आपण तिरळेच झालो असतो असं विधान राज ठाकरे यांनी केलंय. त्यांनी अभिनेते सुबोध भावे यांना दिलेल्या खुल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलंय आणि याबाबतचा एक किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितलाय. शिवाय चित्रपटाला आवाज देणं सोपी गोष्ट नाहीये. ह्रस्व, दीर्घ आणि शब्दांचे उच्चार यासारखी अनेक गोष्टी असतात ज्याच्यावरती काम करावं लागतं, खूप कष्ट करावे लागतात. व्हॉइस ओव्हर देणं, भाषण देणे इतकं सोपं नाही असं देखील राज यांनी म्हटलंय. या इंटरव्ह्यूमध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी राज ठाकरेंनी सांगितल्या आहेत. अगदी त्यांचा व्हॉइस ओव्हरचा पहिला किस्सा देखील त्यांनी शेअर केलाय. चित्रपटाला आवाज देण्याचा कोणताही अनुभव पाठीशी नसल्याने अनेकदा रिटेक घ्यावे लागले. त्यामुळे सतत स्क्रीन आणि काचेकडे पाहिल्याने आपण तिरळे झालो असतो असं त्यांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला. याबाबतचा किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले की चित्रपटाला आवाज देत असताना स्टुडिओमध्ये माझ्यासमोर एक स्क्रीन लावली होती. मी काय बोलायचं ते संबंधित स्क्रीनवर लिहिलं गेलं होतं. तर डाव्या बाजूला एक काच होती ज्याच्या पलीकडे दिग्दर्शक आणि इतर लोक होती. आवाज रेकॉर्ड केल्यानंतर आवाज बरोबर आला का, रेकॉर्ड झाला का हे चाचपळण्यासाठी मी सतत काचेकडे बघत होतो. त्यामुळे मी तिरळा झालो असतो असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितलाय. हा झाला गमतीचा भाग. पुढे बोलताना राज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक उभारले जातात त्यावर आक्षेप घेतलाय. खरं तर खूप आधीपासून त्यांचा या गोष्टीला विरोध आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की महाराजांचे स्मारक बनवण्यात पैसे वाया घालवण्यापेक्षा महाराजांनी बनवलेल्या आणि मिळवलेल्या असा सवाल देखील या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी विचारलाय. एक सुजाण नागरिक म्हणून मला ही गोष्ट नक्कीच पटते. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? महाराजांचे स्मारक की गडकिल्ले? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिवाय हा इंटरव्ह्यू बघत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे आणि ती म्हणजे राज ठाकरे यांचं अस्तित्व हे फक्त राजकारणापुरतंच मर्यादित नाही आहे. ते एक उत्तम कलाकार देखील आहेत. एक उत्तम व्यंगचित्रकार आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून राज यांनी नेहमीच आपली चुणूक आपल्याला दाखवली आहे. आता तर थेट्स जास्त आवडतात की एक उत्तम कलाकार म्हणून जास्त आवडतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. U24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि हो, राज ठाकरेंच्या त्या इंटरव्ह्यूची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तो इंटरव्ह्यू तुम्ही बघितला नसेल तर बघायला विसरू नका.